नितेश राणेंच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं, किती गांभीर्याने घ्यायचं हा देखील एक मोठा चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपण जर पाहिलं की जेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीत त्या रेसमध्ये लागलेले आहेत की त्यांना काहीतरी भारतीय जनता पार्टीकडनं मिळावं, आता ते नेहमी लाईमलाईटमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत राहावं, तेव्हापासून त्यांना प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम या विषयाकडे वळण नेण्यासारखेच सगळे वक्तव्य त्यांचे आहेत. त्यांना सगळीकडे हिंदू मुस्लिम हाच प्रकार दिसतो. आता मला कळे ना की विषय वृक्षतोडांबद्दल आहे. आता हिंदू समाजात अशी मान्यता आहे की आपण रात्रीच्या वेळी एक नॉर्मल पान देखील तोडत नाही. आर्य कॉलनी रात्री कोणी कत्तल केलं? पूर्ण कोण तिकडे एवढे हजारो झाडं रातोरात कापत होते लोकांना न कळता. ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं, ह्यांच्याकडनं हिंदुत्वाचे धडे घ्यावे. ह्यांनी आधी जर शाळेत जरा शिक्षण व्यवस्थित घेतलं असतं, वृक्षचं किती महत्त्व आहे, साधू संत कशा प्रकारे, आपण जर कोणत्याही साधू संताचे जर आपण फोटो म्हणजे पिक्चर जर आपल्याला अवेलेबल असतील आपण पाहिले तर ते आपल्याला एखाद्या वृक्षाच्या खालीच दिसतात. वृक्षाच्या खालीच बसलेले तिकडे तप करत दिसतात. हे त्यांना माहित नाही का? बकरीचा विषय काय म्हणतात ते? बकरी कापतात तर मग आपल्यात हिंदू सणात किंवा इतर सगळ्या ह्याच्यात आपण बोकड कापत नाही का मंदिरात? काय तुम्हाला म्हणायचं? प्रत्येक गोष्टीत कुठच्याही गोष्टीला आता हा धार्मिक विषय आहे का? धर्माकडे याला वळण, प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीला वळवायची असते कुठे? धर्माकडे. हा धर्माचा विषय नाहीये मुळात. तुम्हाला कळतं का? आता ग्लोबल वॉर्मिंगच्या जगात त्यांनी आता ग्लोबल वॉर्मिंग बद्दल थोडं वाचन करावं आता नितेश राणेंनी. आणि त्यांचं जे काय ते खातं आहे ना, बंदर खातं जे काय त्यांच्याकडे आहे, तिथे त्यांनी लक्ष द्यावं ना. ते इकडे आपल्याकडे आता वाळवण बंदर होते, तिकडे ते काय आता अचानक बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे, स्टॉप होणार आहे, कोणासाठी होणार आहे त्याच्याबद्दल लक्ष द्यावं ना त्यांनी. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळणार आहे का? कशा प्रकारे त्या वाळवण बंदरचं वाळवंट होणार आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं ना. नको तिथे प्रत्येक वेळी लक्ष कशाला असतं त्यांचं?